नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचर मध्ये. तर महाराष्ट्र लाडकी बहीणच्या संदर्भात मोठं असं परिपत्रक काल आलेलं आहे. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, ग्रामविकास विभाग बांधकाम भवन या नावाने परिपत्रक आहे आणि प्रति आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व, म्हणजे सर्व जिल्हा परिषद साठी हे परिपत्रक आहे. दिनांक 18 ऑगस्ट 2025 आहे आणि विषय काय आहे तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेतलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरिक सेवा नियमाअंतर्गत आवश्यक ती कारवाई करण्याबाबत. म्हणजे अपात्रतेच्या नियमाच्या अधीन राहून ज्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद मध्ये ज्या कार्यरत असेल अशा कर्मचाऱ्यांनी जर या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याच्यावर जिल्हा परिषदेने पूर्वी कारवाई करावी, असं हे परिपत्रक आहे. संदर्भ दिलेला आहे महिला व बाल विकास विभागाचे पत्रक क्रमांक 2024 याचा. ठीक आहे. नंतर आहे महोदय, जोडलेल्या संदर्भातील पत्राचे कृपया अवलोकन व्हावे आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या म्हणजे डाटा बेसच्या आधारे जिल्हा परिषदेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेतला असलेला कार्यरत अधिकारी किंवा कर्मचारी यादी महिला व बाल विकास विभागाने संदर्भित पत्राने पाठवलेली आहे. म्हणजे जी यादी सोबत पाठवलेली आहे त्याच्यामध्ये जवळपास 1100 काहीतरी लोकांचे नाव आहेत. त्या लोकांवर जे जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहे किंवा अधिकारी आहे त्यांनी सुद्धा योजनेचा लाभ घेतलेला आहे, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी याच्याकरता हे परिपत्रक आहे. सदर योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार सदर अधिकारी किंवा कर्मचारी पात्र नसताना सुद्धा या योजनेचा जाणीवपूर्वक लाभ घेऊन शासनाची दिशाभूल केल्याची माहिती जी आहे ती उघडकीस आलेली आहे, असं संबंधित परिपत्रकात म्हटलेलं आहे. संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमाअंतर्गत आवश्यक ती कारवाई करून केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल सदर करण्याबाबत कळवलेले आहे. ठीक आहे. तर बघा, माझी लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झालेली होती मित्रांनो, तर त्याच्यामध्ये काही अटी दिलेल्या होत्या. त्या अटी त्या पात्र राहूनच तुम्हाला अप्लिकेशन करायचे होते. तरी तुम्हाला माहीतच आहे, भरपूर काही अपात्र लोकांनी सुद्धा अप्लिकेशन केलेले आहे आणि हप्ता सुद्धा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेचे कर्मचारी किंवा अधिकारी असेल त्यांचा सुद्धा समावेश आहे. तर त्याच्या संदर्भात हे कारवाई करता पत्रक आहे. ठीक आहे. सदर पत्रासोबत महिला व बाल विकास विभागाने पाठवलेल्या यादीमध्ये एकूण 1183 नावे समाविष्ट आहेत. बघा, मी सांगितलेलं होतं 1100 काहीतरी समथिंग नावे आहेत. म्हणजे 1183 नावे समाविष्ट आहे. सदर अधिकारी किंवा कर्मचारी जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहेत. जिल्हा परिषदा स्वायत्त संस्था असून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे नियुक्ती तथा शिस्तभंग विषयक प्राधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आहेत. त्यामुळे विषयांकित प्रकरणी महाराष्ट्र नागरिक सेवा नियमाअंतर्गत आवश्यक ती कारवाई करून केलेल्या कारवाईबाबतचा अहवाल महिला व बाल विकास विभाग उपलब्ध करून द्यावी, याची प्रत ग्राम विकास विभागास उपलब्ध करून द्यावी. तर अशा प्रकारचं पत्रक आहे. 1183 जे कर्मचारी किंवा अधिकारी असेल जिल्हा परिषद मध्ये कार्यरत त्यांच्यावर कारवाई करून त्याचा अहवाल मागण्यात आलेला आहे. त्या लोकांनी अपात्र असून सुद्धा हप्ता घेतलेला आहे लाडके बहिणीच्या, त्यांच्या संदर्भातही मागितलेले. आता ते 1183 उमेदवारांची किंवा 1183 ज्या लोकांची नावे आहे, कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांची नावे सोबत दिलेल्या याच्यात त्यांनी जोडलेली आहे, तर त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. ठीक आहे. आपला नितीन पवार, कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन. ठीक आहे. प्रत दिलेली आहे उपसचिव यांना आणि महिला बाल विभाग यांना. अपात्रतेच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेतलेला अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरिक सेवा नियमांतर्गत केलेल्या कारवाईचा अहवाल जिल्हा परिषदेकडून परस्पर प्राप्त करून घ्यावा. तर अशा प्रकारचं पत्रक आहे मित्रांनो. तर लाडकी बहीणच्या संदर्भात कारवाईचे परिपत्रक नेमणे सुरू झालेले आहे. आता बघूया पुढे आणखी काय काय बघायला मिळते. ठीक आहे. बाकी काही अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.